झी 24 तास एक पाऊल पुढे। दीपाली, दरवर्षी पाडव्यानिमित्त डोंबिवलीमध्ये एक मोठं उत्साहाचं वातावरण असतं, एक वेगळाच आसमंत भासतो त्यावेळी डोंबिवलीमध्ये पाडव्याच्या दिवशी। सध्या काय वातावरण आहे? कारण यंदा ही शोभायात्रा म्हणा किंवा हा पाडवा म्हणा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतलाय। काय सध्या वातावरण आहे? हेमाली, नक्कीच नववर्षाचा पहिला दिवस आज आहे, पाडवा आहे आणि डोंबिवलीमध्ये दरवर्षीप्रमाणे आजही शोभायात्रा निघालेली आहे। पहाटेपासूनच आपण बघू शकतो अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या शोभायात्रेत सहभागी झालेली आहे आणि सगळे जे सहभागी झालेले मराठमोळीची सगळी मंडळी आहेत ती आपण बघू शकतो पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी झालेली आहेत आणि मोठ्या उत्साहात डोंबिवलीमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली दिसतेय। वेगवेगळी ध्वज पथकं याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे विधिवत जी गणेश मंदिरातली पालखी निघते तीही आपण बघू शकतो। या पालखीची पूजाही पार पडलेली आहे आणि शोभायात्रात ही पालखी आता सहभागी होऊन ही शोभायात्रा डोंबिवलीमध्ये अशाच पद्धतीने सुरू राहील। हेमाली, नक्की अशाच पद्धतीने ही सुरू राहणार आहे आणि असंख्य डोंबिवलीकर या शोभायात्रेत तितक्याच उत्साहाने सहभागी होत असतात आणि या शोभायात्रेची शोभा खरं म्हणजे खऱ्या अर्थाने वाढवली जाते ती वेगवेगळ्या वेशभूषांनी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांनी। काय वेगवेगळे कार्यक्रम या पाडव्यानिमित्त आज आयोजित करण्यात आले? हेमाली, खरं तर पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक अनेक कार्यक्रम यावर्षी आयोजिले जातात, पण दुष्काळामुळे काही कार्यक्रम कमी केलेले आहेत सामाजिक भान राखत। पण दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या पालखी निघणार आहेत, तसंच ध्वज पथकं आहेत, लेझिम पथकं आहेत, झांज पथकं आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे सांस्कृतिक आपली पथकं आहेत आणि सांस्कृतिक कला आहेत याला जोपासत ही पालखी अशाच पद्धतीने पुढे निघणार आहे आणि वेगवेगळ्या संदेश देत, वेगवेगळा सामाजिक संदेश देत या ज्या पालख्या आहेत या आता डोंबिवलीमध्ये अशाच पद्धतीने जाणार आहेत। हेमाली, नक्की वेगवेगळ्या पालख्या, वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल या निमित्तानं पाहायला मिळते आणि सगळ्यात जास्त उत्साह असतो या सणानिमित्त, या शोभायात्रेनिमित्त तो तरुणाईचा। काय वेगळेपणा तरुणाई यावेळेस जपते आहे आणि काय एकूणच उत्साह आहे तरुणांमध्ये? हेमाली, दरवर्षीप्रमाणेच जे तरुण आहे आपण म्हणू शकतो की गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे, हे 15वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही तरुण सहभागी झालेले आहेत, त्यांचा तितकाच उत्साह आहे। आपण बघू शकतो ही जी पालखी आहे याचा विषय दुष्काळ आहे, आपण कशा पद्धतीने तरुणांनीच याला साकारलेला आहे आणि सामाजिक भान त्यांनी राखलेलं आहे। जरी पाडवा असेल, जरी दरवर्षीचा उत्साह असेल, त्यांची हौसमौज असेल, मात्र ते राखत त्यांनी सामाजिक भान राखलेलं आहे आणि पारंपरिक वेशभूषेत आपल्याला तरुणही इथे सहभागी झालेले दिसतात। फेटे घातलेले असतील, पारंपरिक वेशभूषेत असतील, आपण बघू शकतो की कशा पद्धतीने सगळे जे सजून धजून आहेत, महिला देखील आहेत, लेझिम पथक इथे आता आहे आणि अशाच पद्धतीने जी वेगवेगळी पथकं आहेत त्यांची आता सुरुवात होती आणि शोभायात्रेला डोंबिवलीमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात होताना आपल्याला दिसते। हेमाली, नक्की अगदी दणक्यात असा म्हणजे हा पाडवा साजरा केला जातो डोंबिवलीमध्ये आणि त्याचं मुख्य वैशिष्ट्य, मुख्य आकर्षण असतं ते शोभायात्रा पहाटे पहाटे निघणारी आणि जसं तुम्ही माहिती दिली तर पालखीची पूजा झालेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे पालख्या निघत असतात डोंबिवलीमध्ये। आपण पाहतो आहोत किती छान उत्साह आहे, लेझिमच्या तालावर सगळेच हे डोंबिवलीकर ही शोभायात्रा घेऊन जात आहेत। त्याचप्रमाणे यंदा मात्र दुष्काळामुळे काहीसा ही शोभायात्रा किंवा हा सण काहीसा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतलेला आहे। मुख्य म्हणजे आतिषबाजी न करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतलेला आहे। काय नेमकी त्यांची भूमिका आहे यामागे? हेमाली, खरं तर राज्यामध्ये भयानक असा दुष्काळ आहे, मात्र सण आहे, आपण संस्कृतीप्रमाणे जसा सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढे न्यायचा असतो तो जोपासायचा असतो, त्याचं भान राखत आपल्याला सणही साजरे करायचे असतात। मात्र यंदा शांततेत आणि थोड्या कमी प्रमाणात आपण सण कशा पद्धतीने साजरे करू शकतो त्याच उत्साहात, त्याच जल्लोषामध्ये याचा त्यांचा मेन हेतू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मात्र आपण जर बघितलं तर पालखीमध्ये पारंपरिक वेशभूषेत आपल्याला महिला दिसतील, वेगवेगळ्या पालख्या दिसतील, आपण बघू शकतो अगदी लहान मुलांपासून वेगवेगळ्या वेशभूषेत मुलं या जो सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणूनच वेगवेगळे संदेश जरी ते देत असले तरी त्याचा पाडव्याचा जो उत्साह आहे, सणाचा जो उत्साह आहे हा सगळ्यांमध्ये कायम आहे। हा उत्साह असाच दिसून येतो आहे आणि हा उत्साह आम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र इथे आमच्या बरोबर अशाच संपर्कात राहा। झी 24 तास एक पाऊल पुढे।